नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी एक्सप्लेन करणार आहे फ्रॉम सिरीज 1च्या पार्ट 3ला, म्हणजे एपिसोड 6 ते 8 एपिसोडपर्यंत. जर तुम्ही आधीचे 5 एपिसोड पाहिले नसतील तर आधी जाऊन ते बघा, कारण त्याशिवाय तुम्हाला काहीही समजणार नाही. सध्या सीझन 3 चालू आहे आणि जर तुम्हाला तेही पाहायचं असेल व समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला सीझन 1 आणि सीझन 2 पाहावे लागतील. ट्रस्ट मी, ही एक रोमांचक आणि खूप हॉरर सिरीज आहे. ही सिरीज अशा प्रकारची आहे की ती तुम्हाला पुढच्या सीझनपर्यंत बांधून ठेवते, कारण प्रत्येक सीझनच्या शेवटी अशा काही डिटेल्स दिल्या जातात की तुम्हाला खूप मजा येते. आणि विश्वास ठेवा, एपिसोड 6 पासून 10 पर्यंत तुमचं डोकं फिरूनच जाईल. अशा काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील की तुम्ही थक्क व्हाल. तर आधी जा आणि पार्ट 1 पाहूया. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन किंवा पिन कमेंटमध्ये मिळेल. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा, अन्यथा तुम्हाला पुढच्या सीझनची नोटिफिकेशन मिळणार नाही. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. आता एपिसोड 6 मध्ये आपण जेटला पाहतो, जो टाउनमध्ये सर्व गाड्यांच्या बॅटऱ्या काढून बाहेरील जगाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. रेडिओच्या मदतीने तो सिग्नल पाठवण्याचा विचार करत होता. दुसरीकडे चर्चमध्ये टेबीला वाटत होतं की ती जागा एक प्रकारची लिंबो सारखी आहे. यावर चर्चा करण्यासाठी ती फादर खत्रीकडे चर्चमध्ये जाते, पण खत्रीच्या मते ते लोक जिवंत होते, पण त्या ठिकाणी अडकून पडले होते. ती जागा बाकी जगापासून खूप वेगळी आणि विचित्र होती. टेबीच्या बोलण्यावरून आपल्याला हे कळतं की इथन साराच्या वागणुकीमुळे खूप घाबरला आहे आणि त्याला समजत नाही की साराने असं का केलं. आता साराच्या जंगलात पडून गेल्यानंतर सगळ्यांना वाटत होतं की तिला मॉन्स्टरने मारलं असेल. टेबी चर्चमधून निघून गेल्यानंतर खत्री एक दिवा घेऊन बेसमेंटमध्ये जातो आणि शॉकिंगली आपल्याला दिसतं की त्याने साराला खुर्चीला बांधून ठेवलं आहे. याचा अर्थ त्याने सगळ्यांशी खोटं बोललं होतं. तिथेच आपण बॉयडला कॅनी सोबत पाहतो. कॅनी त्याला सांगतो की साराला त्याची आई आपल्या मुलीसारखं मानत होती, पण बॉयड त्याकडे लक्ष देत नाही. त्याच्या लक्षात फक्त एवढं आहे की तो जंगलात एकटाच जाईल आणि टाउनच्या बाहेर जाण्याचा मार्ग शोधून इतरांना वाचवेल. मात्र या सर्व गोष्टींनी कॅनी खूप संतापलेला असतो आणि तो रागाने तिकडून निघून जातो. बॉयडला त्याचा रागाचं कारण समजत नाही. दरम्यान आपण जिम आणि टेबीला त्यांच्या घरात पाहतो, जिथे त्यांना एक अतिशय धोकादायक गोष्ट पाहायला मिळते. जिमच्या हातात त्याच घरात असलेल्या टेबल लॅम्पची वायर होती आणि ती पाहून तो खूप आश्चर्यचकित झाला, कारण प्रत्यक्षात ती वायर आणि त्याला जोडलेले प्लग खोटे होते. तरी सुद्धा घरातील सर्व उपकरण व्यवस्थित काम करत होती. याच विचारात मग्न होऊन जिम टेबीला ही सगळी गोष्ट सांगतो. आता त्यांच्या डोक्यात हे विचार येतात की टाउनमध्ये वीज नेमकी कुठून येते हे शोधून काढायला हवं. इतक्यात जेट त्याच्या जवळ जमवलेलं सामान घेऊन येतो, जेणेकरून तो रेडिओ बनवण्यात जिमची मदत घेऊ शकेल. त्याचवेळी आपण परत खत्री आणि साराकडे पाहतो. खत्रीने साराला बांधून ठेवलं असतं, कारण जर ती बाहेर गेली असती तर टाउनच्या नियमानुसार तिला बॉक्समध्ये टाकल्या गेलं असतं, कारण तिच्या वागणुकीमुळे नेथनचा जीव गेला होता. पण नेथनने आधीच खत्रीला त्या आवाजांबद्दल सर्व काही कबूल केलं होतं. त्यामुळे खत्रीला वाटतं की त्या आवाजांच्या मदतीने सारा खरंच टाउनमधील लोकांना मदत करू शकते. त्यामुळं तो साराला त्या आवाजांबद्दल विचारू लागतो. दरम्यान कॉलनी हाऊसच्या बाहेर जुलीला फुलांचा एक गुलदस्ता सापडतो, जो ती आणून स्वतःजवळ ठेवते. त्याचवेळी आपण टेबी आणि इथनला पाहतो, जे मेगन, लॉरेन आणि फ्रँक यांच्या सामानाला डायनरमध्ये नेतात, कारण त्या डायनरच्या एका खोलीत मृत व्यक्तींचं सामान ठेवलं जात होतं. ते सामान ठेवत असतानाच टेबीचं लक्ष तिथे ठेवलेल्या एका ब्रेसलेटकडे जातं आणि ते पाहून ती खूप धक्कादायक अवस्थेत जाते. ब्रेसलेटचा विचार करत ती परत घरी येते आणि काही विचार करू लागते. तेव्हाच तिचं लक्ष पुन्हा एकदा त्या लॅम्पकडे जातं, जो चालू बंद होत होता. त्यामुळे ती इथनसोबत टूल घेऊन घराच्या वायरिंगचा मागोवा घेण्याचं ठरवते. सुरुवातीला ती पाहते की घरातील वायर कुठे जाते आणि तिला कळतं की घरातील सर्व वायरिंग बेसमेंटकडे जात आहे. त्यामुळे ती बेसमेंट खोदायला सुरुवात करते. बेसमेंटच्या आतूनही वायरिंग पुढे कुठेतरी जात असल्याचं तिला समजतं. खरं सांगायचं तर ही सिरीज खूप विचित्र आहे, कारण वीज वायरिंगमधून येते आहे, पण ती वायर नेमकी कुठे जाते हे कोणालाच माहिती नाही. दरम्यान आपण पुन्हा जेडकडे वळतो. त्याने जिमच्या मदतीने गाडीची बॅटरी आणि सर्व वायर्स काढून घेतल्या होत्या. त्यानंतर तो टाउनमध्ये असलेल्या एका मोठ्या झाडाजवळ जातो. त्याने एक अँटिना तयार केला होता. जर रेडिओ सुरू करायचा असेल तर त्या अँटिनाला झाडावर लावणं आवश्यक होतं. जेडला झाडावर चढता येत नसल्याने जिम झाडावर चढतो, पण अचानक जेडला जिमचा आवाज येणं बंद होतं आणि तो वर पाहतो तेव्हा त्याचे होश उडून जातात.
कारण त्या झाडावर खूप सारे प्रेते लटकलेली असतात आणि त्यातलं रक्त जेडच्या अंगावर टपकत असतं. त्याचवेळी जेडला परत तेच चिन्ह दिसतं जे त्याला स्टोरेज रूम आणि चेंबरमध्ये पहिल्या एपिसोडमध्ये दिसलं होतं. आणि एवढ्यातच एक माणूस जेडला मारण्यासाठी त्याच्यावर बंदुकीने फायर करायला सुरुवात करतो. हे पाहून जेड खूप घाबरतो आणि पळत पळत जंगलाच्या आत खोलवर निघून जातो. नंतर जिम तेथे येऊन त्याला सावरतो. खरं तर जेडची ही सगळी कल्पना होती, तिथं प्रत्यक्षात काहीच नव्हतं. त्याचवेळी आपण साराला पाहतो, जिला खत्रीला सांगायचं असतं की तिला काही आवाज येत होते, जे तिला सांगत होते की तिने त्यांना तिथून बाहेर पडायला मदत करावी आणि त्या बदल्यात तेही त्यांना मदत करतील. म्हणजे सारा आधीपासून अशी नव्हती. तिला या गोष्टीवर तेव्हा विश्वास बसला जेव्हा त्या आवाजांनी सांगितलं की 2 गाड्या एकत्र येतील. आणि खरंच तसंच घडलं. आणि त्या आवाजांच्या म्हणण्यानुसार असं याआधी पण झालं होतं. परंतु त्यावेळी गावातले सगळे लोक मृत्युमुखी पडले होते. यावेळीही असंच घडलं असतं जर साराने त्या आवाजाचं ऐकलं नसतं. हे सगळं सांगताना सारा नेथनला आठवत रडायला लागते. पण खत्री तिला शांत करत सांगतो की साराला खरोखर असे आवाज येत असतील तर ती त्या ठिकाणाशी कुठेतरी जोडली गेलेली आहे आणि कदाचित तीच त्यांना तिकडून बाहेर काढू शकते. इतक्या साराला पुन्हा तेच आवाज ऐकू येतात आणि ती खत्रीकडे एक कागद मागते. दुसरीकडे जिमने एंटिना झाडावर लावलेला असतो, पण तिथं काही सिग्नल येत नाही. त्याचवेळी जेड पुन्हा त्या चिन्हाकडे पाहतो आणि डायनरमध्ये जाऊन ते चिन्ह एका कागदावर काढतो. जेव्हा मिसेस लू ते चिन्ह पाहते तेव्हा ती जेडला मरण पावलेल्या लोकांच्या सामानाच्या खोलीत नेते. तिथं ती त्याला 1972ची एक डायरी आणि एक पुस्तक दाखवते आणि त्या डायरीमध्ये पण आपण सेम चिन्ह बघतो आणि ती खूप धक्कादायक गोष्ट होती. ती पाहून जेड खूप हैराण होतो. त्याचवेळी सैरा देखील कागदावर काहीतरी रेखाटते जे एका लहान मुलासारखे असते आणि ते UFO वर बसलेले दाखवलेले असते. सैरा बोलताना कळते की त्या लोकांनी टाउनमध्ये पहिल्याच दिवशी खत्रीला एक बॅग लवताना पाहिले होते आणि सध्याच्या आवाजाच्या मदतीने सैराला ही गोष्ट समजली आहे. खत्री हे ऐकून आश्चर्यचकित होतो कारण त्यांनी ही गोष्ट कोणाला सांगितलेली नव्हती. दरम्यान आपण बॉयडला पाहतो जो कॅनीच्या कठोर वागण्यामुळे विचारात पडतो. त्यामुळे तो क्रिस्टीकडे जाऊन याबद्दल बोलतो. तेव्हा त्याला कळतं की मिस्टर लू यांच्या निधनानंतर कॅनी कुठेतरी बॉयडला आपल्या वडिलांच्या रूपात पाहत आहे. त्याला याची भीती वाटते की जर जंगलात बॉयडला काही झाले तर गावकऱ्यांचे काय होईल. ही गोष्ट समजल्यावर बॉयडला देखील केनीच्या मनस्थितीची जाणीव होते. म्हणून बॉयड केनीजवळ जाऊन त्याला बेसबॉल खेळायला विचारतो आणि त्याला समजावतो की तो हळूहळू वयस्कर होत आहे आणि कधी ना कधी असा क्षण येईल की तो गावकऱ्यांची मदत करू शकणार नाही. बॉयड जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर गावाबाहेर जाण्याचा मार्ग शोधू इच्छितो कारण त्याला ही भीती वाटते की जंगलात त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे त्याला असं वाटतं की केनीने लवकरात लवकर त्याची जागा घ्यावी. हे ऐकून केनीही ते समजतो आणि तो बॉयडच्या जंगलात जाण्याच्या गोष्टीसाठी रेडी होतो. त्याचवेळी जिम तेव्हा परत आपल्या घरी येतो तेव्हा तो तिथे टॅबीला बेसमेंट खणताना पाहतो आणि त्याला खूप धक्का बसतो कारण टॅबी अचानक बाहेर जाण्यासाठी खूपच आतुर झालेली होती आणि हे त्या ब्रासलेटमुळे होतं जे तिला डायनरमध्ये दिसलं होतं. ते ब्रासलेट टॅबीने जिमच्या वडिलांच्या जुन्या बुटांच्या लेसपासून बनवलं होतं. ते तयार करताना चुकून टॅबीने त्या चुकीच्या ठिकाणी गाठ मारली होती. तरीही जिमला ते ब्रासलेट खूप आवडलं होतं. मात्र जुलीचा जन्म होत असताना जिमने ते हॉस्पिटलमध्ये कुठेतरी हरवलं होतं. ते ब्रासलेट इथे कसं आलं हे समजल्यावर जिम खूप हादरतो आणि मग तो टॅबीला मदत करायला सुरुवात करतो. यावेळी आपण खत्रीला पाहतो जो घाबरलेला असतो आणि एका ठिकाणी जाऊन एक बॅग काढतो जी त्याने आजपर्यंत लपून ठेवली होती. त्या बॅगमध्ये वाईन, रक्ताने माखलेला एक शर्ट आणि एक कॉस्मो चॉकलेट होतं ज्यावर अगदी तसाच लोगो होता जसं सैराने त्या आवाजाला ऐकून तयार करून दिलं होतं. हे पाहून खत्रीला थोडी चिंता वाटायला लागते. मग रात्री कॉलनी हाऊसमध्ये केविन नावाचा एक व्यक्ती वरच्या मजल्यावरील बाथरूममध्ये जाऊन बाहेर असलेल्या जॅस्मिन नावाच्या एका फिमेल मॉन्स्टरशी बोलताना दिसतो. तिच्याकडे केविनने ठेवलेले फुलंही होते आणि तिथेच आपल्याला समजतं की जुलीला सापडलेली फुलंही केविननेच ठेवली होती. जॅस्मिन खूप प्रयत्न करते की केविन खिडकी उघडून तिला कॉलनी हाऊसमध्ये यायला देईल, पण केविन तसं करत नाही आणि यासोबतच एपिसोड 6 इथे संपतो. 7वा एपिसोड सुरू होतो जिथे कॉलनी हाऊस सजवले जात आहे कारण आज फातिमाला इथे येऊन 1 वर्ष पूर्ण झाले आहे. फातिमा सर्वांना सकारात्मक राहायला मदत करत असल्यामुळे तिच्या सन्मानार्थ पार्टी आयोजित केली जात होती. पण एलिस आज तिथे आनंदी नव्हता कारण जेव्हा जिवंत लोकांचा आनंद साजरा केला जातो त्यावेळी मृत व्यक्तींचीही आठवण होते.
एबी त्याच्या आईची आठवण येत असल्यामुळे एलिस दुःखी होता. पार्टी सुरू होण्यापूर्वीच त्याने दारू पिणं सुरू केले. आता अंधार पडण्याआधी आपण केविनला पाहतो, जो जॅस्मिनसाठी परत बाहेर फुले ठेवून गेला होता. दुसरीकडे खत्री अजूनही खूप त्रस्त होता, म्हणून तो अंधार पडण्याआधी बॉयडकडे आपली बॅग घेऊन जातो. बॉयडही जंगलात एकट्याने जाण्याचा प्लॅन करत असतो. जिम आपल्या घरात रेडिओच्या समस्येने त्रस्त असतो, तर टॅबी बेसमेंट खणण्यात गुंतलेली असते. जिम कॉलनी हाऊसच्या वरती एक मोठा अँटेना लावण्याचा विचार करतो, जेणेकरून बाहेरच्या जगाशी संपर्क साधता येईल. दरम्यान कॉलनी हाऊसमध्ये पार्टी सुरू होते. तिथे सर्वजण आनंदात असतात, पण एलिस दारू प्यायला असल्यामुळे त्याचा हॉल नावाच्या व्यक्तीसोबत वाद होतो. डोना आधी एलिसला खोलीत पाठवते, पण नंतर जेव्हा हॉल डोनाला तिच्या बहिणीबद्दल काहीतरी चुकीचं बोलतो, तेव्हा डोना रागाच्या भरात त्याला ठोसा मारून बेशुद्ध करते. डोना स्वतःच्या बहिणीचीही आठवण काढत असते. वर वॉशरूममध्ये आपण पुन्हा केविनला पाहतो, जो जॅस्मिनशी बोलायला जातो. मात्र आज जॅस्मिन केविन सोबत ब्रेकअप करण्यासाठी आली होती. केविन तिला आत येऊ देत नव्हता, त्यामुळे तो घाबरतो. तो इतका गोंधळून जातो की तो राक्षस आणि जिवंत मुलीमधला फरक विसरतो आणि खिडकी उघडून तिला आत बोलवतो. आता ते दोघं एकमेकांना किस करत असतात. तेवढ्यात जॅस्मिन अचानक केविनला ओरबडायला सुरुवात करते आणि ती एक मॉन्स्टर बनून त्याला ठार करते, ज्यामुळं अजून बरेच मॉन्स्टर कॉलनी हाऊसकडे यायला सुरुवात करतात. या दरम्यान पार्टी थोडं विचित्र वाटल्यामुळं जुली आज विक्टरच्या खोलीत जाते, जो सगळ्यांसोबत पार्टीत सहभागी होत नव्हता. तिथे ती त्याच्याकडून त्या ठिकाणाबद्दल विचारते. त्याचवेळी आपण बॉयड आणि खत्रीला पाहतो, जी खत्री त्याच्याकडे असलेली वाईन पितो आणि बॉयडला आपल्या गावात येण्याची कहाणी सांगतो. वास्तविक खत्री खऱ्या जगात देखील एक फादर होता, जो मुलांसाठी नेहमी चॉकलेट जवळ ठेवायचा. एकदा संध्याकाळी त्याच्याकडे एक मुलगा येतो, जो घरी जाऊ इच्छित नव्हता, पण तरीही खत्री त्याला चॉकलेट देऊन घरी पाठवतो. तर घरी परतताना खत्रीच्या मनात त्या मुलाचा विचार येतो आणि तो त्याच्या घराकडे जातो. तिथे त्याला दिसतं की त्या मुलाच्या पित्याने दारू पिऊन रागाच्या भरात त्या मुलाला इतकं मारलं की त्याचा मृत्यू झाला. यानंतर खत्री चॉकलेट आणि वाईनची एक बॉटल घेऊन एका पुलावर जातो, जिथे तो स्वतःला संपवायचं ठरवतो. पण त्याच वेळी त्याला काही आवाज येतात, ज्याला तो वरून आलेला संकेत मानतो. हा आवाज ऐकल्यावर तो पुन्हा गाडी चालवायला सुरुवात करतो आणि 2 तासांच्या प्रवासानंतर तो या गावात पोहोचतो. तुम्ही हेही लक्षात घेतलं असेल की इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत काहीतरी असं घडलं होतं, ज्यामुळे त्यांना स्वतःची अपराधीपणाची भावना होती. जसे की जिम आणि टॅबी यांना त्यांच्या मुलगा थॉमसच्या मृत्यूचं दुःख होतं, ज्यामुळे ते इथं आले. फातिमाने तिच्या वडिलांना गमावलं होतं. अशा प्रकारे इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी दुःखद घटना घडलेली होती. उदाहरणार्थ सैरा हिचा अब्युजिंग बॉयफ्रेंड होता, ज्यामुळे ती इथे आली होती. त्याचप्रमाणे खत्रीलाही त्या मुलाच्या मृत्यूचं गिल्ट होतं, जे त्याला आजपर्यंत सतावत होतं. कारण त्यावेळी खत्री त्या मुलाचा जीव कदाचित वाचवू शकला असता, जर त्याने त्याला घरी पाठवलं नसतं. पण त्याने त्याला फक्त एक चॉकलेट देऊन पाठवलं. खत्रीने ही गोष्ट आजपर्यंत कोणालाही सांगितली नव्हती. हे सगळं सांगितल्यावर तो बॉयडला सैराविषयी सांगतो की सैराने आवाज ऐकून खत्रीला त्याच्या दडवलेल्या वस्तू आणि बॅगबद्दल कसं सांगितलं. आता कदाचित सैरा हीच एकमेव व्यक्ती होती जी त्या लोकांना या टाउनच्या बाहेर काढू शकत होती. हे ऐकल्यावर बॉयड प्रथम खत्रीवर खूप रागवतो, कारण खत्रीनेच फ्रँकला नियम तोडल्यामुळं बॉक्समध्ये टाकायला सांगितले होते. पण आता तो सैराला स्वतः वाचवत होता. पण त्यावेळी खत्री बॉयडला समजावतो की परिस्थिती थोडी वेगळी आहे आणि बॉयडने समजून घेतलं पाहिजे की सैराचे या जगाशी वेगळे नाते जोडले गेले आहे आणि तिच्या मदतीने ते लोक या टाउनच्या बाहेर जाऊ शकतात. दरम्यान जेट त्याला दिसत असलेल्या चिन्हामुळे खूप अस्वस्थ होता. तेव्हा तो पुन्हा डायरी तपासतो. तेव्हा त्याला त्या डायरीत एका माणसाचा फोटो सापडतो. तो फोटो त्या माणसाने या टाउनमध्ये काढला होता आणि त्यात लहान विक्टर चुकून दिसत होता. याचा स्पष्ट अर्थ होता की कदाचित विक्टर त्या माणसाबद्दल आणि चिन्हाबद्दल काहीतरी जाणतो. त्याचवेळी आपल्याला विक्टर आणि जुली देखील दिसतात, जे जरा वेगळे होते. बाहेरून लोकांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागतात, कारण खूप सारे मॉन्स्टर आत हल्ला करत होते. विक्टरला कसं तरी याबद्दल आधीच माहिती मिळते, त्यामुळे तो आपल्या खोलीतील एक दोरी खाली लटकवतो. जुलीला त्याचा लंच बॉक्स देतो. तो खोलीतून खाली उतरायला लागतो. तोपर्यंत कॉलनी हाऊसमध्ये मॉन्स्टरने टूडीसह खूप लोकांना ठार मारले असते. तुम्हाला आठवत असेल, विक्टर 5व्या एपिसोडच्या शेवटी खूप साऱ्या कब्र खोदत होता. त्याला आधीच अंदाज आला होता की इथे काहीतरी घडणार आहे. त्याला माहिती होते की मॉन्स्टर लोकांना मारणार, म्हणून तो म्हणाला होता की तो त्यांचेच काम सोपे करत आहे. त्यानंतर डोना आणि फातिमा लवकरच पुरलेल्या लोकांना बाहेर उभ्या असलेल्या इमर्जन्सी व्हॅनमध्ये घेऊन जाण्यास सुरुवात करतात. तेव्हापर्यंत
एलिसवरही मॉन्स्टर हल्ला करणार होते, त्यामुळे तो खिडकी तोडून स्वतः खाली उडी मारतो. त्यामुळे त्याचा हात मोडतो. पण तेवढ्यातच फातिमा येऊन त्याला व्हॅनजवळ नेण्याचा प्रयत्न करते. मात्र तोपर्यंत तिथेही मॉन्स्टर येतात, म्हणून ती पटकन एलिसला कॉलनी हाऊसमध्ये 2 दरवाजांच्या मध्ये घेऊन जाते आणि दोन्ही दरवाजे बंद करून तिथे टॅलिस्मॅन लावते, म्हणजे त्या ताईताला लावते, ज्यामुळं आता मॉन्स्टर आत येऊ शकत नव्हते. त्याचवेळी जुली विक्टर सोबत खाली उतरून व्हॅनजवळ जायला इच्छित असते, पण विक्टरला व्हाईट बॉय दिसतो, जो जंगलाकडे जात असतो. म्हणून विक्टर जुलीला त्याच्यावर विश्वास ठेवून जंगलाकडे जाण्यास सांगतो. नंतर ते दोघं एका फार अवे ट्री जवळ पोहोचतात, जिथे विक्टर जुलीला त्या झाडाच्या आत जाण्यास सांगतो. त्यामुळे जुली एका स्टोरेज सारख्या भागात पोहोचते आणि तेवढ्यात डोना उरलेल्या लोकांना घेऊन शेरीफच्या ऑफिस जवळ पोहोचते. बॉयड आणि खत्री त्यांची गाडीचा आवाज ऐकून लगेच त्यांना मदत करायला येतात. सर्वांना आत पाठवल्यानंतर जेव्हा खत्री आत जात असतो, त्यानंतर एक मॉन्स्टर तिथे येतो आणि खत्रीच्या मानेवर वार करतो. बॉयड कसाबसा खत्रीला आत घेऊन जातो, पण अति रक्तस्त्रावामुळे खत्री बॉयडच्या हातातच प्राण सोडतो. त्यामुळे बॉयड आणि डोना खूप दुःखी होतात. त्यांना काहीच समजत नाही की आता पुढे काय करायचं. असं काहीतरी भयंकर खूप दिवसानंतर घडलं होतं. याच सोबत एपिसोड 7 इथे संपतो. एपिसोड 8ची सुरुवात होते, जिथे कॅनी सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करतो. बॉयड आता जंगलात जाण्यासाठी तयार होतो, कारण गेल्या रात्रीचा भयानक प्रकार पाहून त्याला समजलं की या गावातून लवकर बाहेर पडणं गरजेचं आहे. तेव्हाच कॅनी पुन्हा एकदा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण बॉयड त्याला त्याच्यावर विश्वास ठेवायला सांगून एकटाच साराकडे जातो. बॉयडला बघून सारा घाबरते, पण बॉयड तिला सोबत घेऊन जंगलात जाण्याचा विचार करत असतो. त्यावेळी तो आपल्या भूतकाळात हरवून जातो, जिथं आपल्याला कळतं की बॉयड आर्मीमधून निवृत्त होऊन एबी आणि एलिस सोबत ट्रिपसाठी जात होता. एबीने सुद्धा पूर्वी मरीनमध्ये काम केलेलं असतं. बॉयडच्या बोलण्यातून कळतं की आर्मीमध्ये त्याला सगळेजण मिस्टर जुगाडू म्हणायचे, कारण तो कोणत्याही परिस्थितीत उपाय काढायचाच. निवृत्तीनंतर त्याला बोट खरेदी करण्याची इच्छा होती आणि एबीने त्याच्यासाठी आधीच एक बोट खरेदी केली होती. ती बोटची किल्ली बॉयडला देते. तीच ती किल्ली असते जी सुरुवातीच्या एपिसोडमध्ये बॉयड एबीला आठवताना पाहतो. किल्ली पाहून बॉयड खूप आनंदी होतो, पण अचानक त्यांच्या कार समोर ते शापित झाड येतं. ते कार परत वळवण्याचा प्रयत्न करतात, पण तेही त्याच गावात अडकतात, जिथे अंधार व्हायला लागलेला असतो. यासाठी डोना म्हणाली होती की जिम आणि टेबी सुदैवी होते की ते दुपारी इथे पोहोचले. तेव्हाच अचानक खत्री त्यांच्या कारजवळ येतो आणि त्यांचा प्राण वाचवण्यासाठी त्यांच्यासोबत न गेल्यास ते मरतील असं सांगतो. सुरुवातीला बॉयड आणि त्याच्या कुटुंबाला खत्रीवर विश्वास बसत नाही, पण एबी गन काढून खत्रीला शूट करायला लागते. त्याचवेळी दूरवरून राक्षसांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येतो. ते ऐकून सगळे घाबरले होते. त्यामुळे बॉयड, एबी आणि एलिस तिघही जमिनीखाली बनवलेल्या एका जागेत जाऊन लपून बसतात. त्यावेळी ना कोणते कॉलनी हाऊस होते ना कोणते तावीज, ज्यामुळे ते स्वतःचे रक्षण करू शकत होते. त्यामुळे त्यांनी स्वतःला झाकून घेतले. त्यांना सुरुवातीला काहीच समजत नव्हते आणि बाहेरून फक्त लोकांच्या किंचाळण्याचा आवाज येत असतो, जेव्हा मॉन्स्टर त्यांना मारत होते. त्या आवाजामुळे ते तिघेही खूप घाबरले होते. तेव्हा डोना आणि खत्री त्यांना शांत राहण्यास सांगतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते बाहेर आले, तेव्हा त्यांनी पाहिले की बाहेर खूप लोकांचे मृतदेह पडले होते, ज्यांना मागच्या रात्री मॉन्स्टरने फाडून खाल्ले होते. हे सगळं पाहून बॉयड आणि त्याच्या कुटुंबाचे होश उडाले, कारण त्यांना कळत नव्हते की ते अशा ठिकाणी कसे पोचले आहेत. त्यावेळी तिथे असलेले लोक फक्त इतकंच जाणत होते की रात्री ते लोक बाहेर फिरू शकत नाही, कारण ते मॉन्स्टर त्यांना खातील. आता एलिस यावर खूप त्रस्त होता, पण बॉयडने देखील हे समजून घेतले की त्याला इथून बाहेर पडण्यासाठी काहीही मार्ग सापडणार नाही. त्यामुळे तो ठरवतो की तिथले स्थान थोडं राहण्यायोग्य बनवेल. आता खत्री आणि डोना देखील यावर सहमत होतात. आता सर्वात आधी त्यांना तिथे राहण्यासाठी रेशन आणि इतर कामाच्या वस्तूंची आवश्यकता होती, ज्यासाठी त्यांना जंगलात जाऊन शोधावं लागणार होतं. पण मॉन्स्टरच्या भीतीमुळे कोणीही जंगलात जाण्यास तयार नव्हतं. तरीही बॉयड त्या जंगलात जाऊन आवश्यक वस्तू मिळवण्यासाठी निघतो. तसंच अचानक एलिसच्या नजरेस एबी पडते, जे चिंतित वाटत होती आणि ती जास्त काळ त्या ठिकाणी बसून काहीतरी विचार करत होती. तेव्हा एलिस त्याच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ती फक्त इतकंच म्हणते की ती तिच्या एका स्वप्नाबद्दल विचार करत आहे आणि मंडळी, हे खूप महत्वाचं आहे. थोड्याच वेळात बॉयड जंगलातून एक बकरी पकडून आणतो आणि काही कोंबड्याही आणतो. गाववाले हे पाहून खूप आनंदित होतात, पण एबीची अवस्था एलिसला ठीक वाटत नाही, म्हणून तो आपल्या वडिलांकडे जाऊन सांगतो की त्याला एबी सोबत जास्त वेळ घालवायला हवा. पण बॉयडला तिथे असलेलं काम खूप महत्वाचं वाटतं
कारण ते त्या ठिकाणी त्याशिवाय जिवंत राहू शकणार नव्हते. त्यांनी जे दृश्य पाहिलं होतं ते अत्यंत भीतीदायक होतं. पण एलिस हे समजू शकत नाही. त्याला आपल्या आईची जास्त काळजी होती आणि सर्वात मोठं म्हणजे बॉयड त्याच्या बायकोवर लक्ष देत नाही. पण त्याला माहिती आहे की एबी एक स्ट्रॉंग लेडी आहे. म्हणून तो एलिसला समजावून सांगून परत जंगलात जातो, जिथे तो झाडाच्या वर मार्क्स करून पुढे जात असतो. तेव्हा अचानक त्याच्यावर एक कुत्रा येऊन भोगतो. त्याच्या गळ्यात पट्टा असतो. त्याला पाहून बॉयड चकित होतो. तो कुत्र्याच्या दिशेने जात असतो, पण अचानक ते कुत्रं धावत धावत जंगलात जातं. बॉयड त्याचा पाठलाग करत जंगलात गेला आणि त्यामुळे तो हरवला. त्याचवेळी रात्र झाली होती आणि आसपास अनेक राक्षसांची आवाज येत होती. त्याला समजलं की त्याचा अंत जवळ आलेला आहे, पण तो अजूनही हिंमत हारत नाही आणि वाचण्यासाठी काही मार्ग शोधत होता. अचानक तो एका गुहेत पडतो आणि त्या ठिकाणी अनेक राक्षस येतात, पण ते काही न करता परत जातात, जे खूप विचित्र होतं. तो आसपास पाहतो आणि त्याला कळतं की त्या गुहेत अनेक तावीज आहेत आणि त्यावर काही चिन्ह काढली आहेत. म्हणजे ते मार्क्स चिजील प्रमाणे दिसत होते, जे कोणत्याही वस्तूला जादुई बनवण्यासाठी किंवा काही विशिष्ट विधी करण्यासाठी तयार केले जातात, ज्यामुळे त्या वस्तूपासून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. आणि हे खूप चांगलं होतं, कारण त्यामुळे तो सर्वांना वाचू शकत होता. सकाळ होताच तो त्या ताविजांसोबत लवकरच टाउनच्या दिशेने जातो. तेव्हा त्याला बंदुकीचा आवाज येतो. बॉयड गावाकडे धाव घेतो. त्याची बायको एबी सर्व लोकांना एक एक करून शूट करत मारत असते, कारण तिला असं वाटत होतं की हे सगळं तिचं स्वप्न आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला सगळ्यांना संपवावं लागेल. तेव्हा एलिस तिच्या समोर येतो, ज्याला एबी शूट करण्याचा विचार करत असते. पण बॉयड वेळेवर त्याची गन काढतो आणि एबीला शूट करतो, ज्यामुळं एबी मरते. आणि आता तुम्हाला कदाचित समजलं असेल की एलिस त्याच्या पित्याशी का बोलत नाही, कारण त्याच्या मते बॉयडने प्रथम त्याच्या बायकोवर दुर्लक्ष केलं आणि नंतर तिची स्थिती वाईट झाली तेव्हा तिला मारलं. आता प्रेझेंट टाइममध्ये स्टोरी येते, जिथे बॉयड सारासोबत जंगलात जात आहे, म्हणजेच बाहेर जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी. त्याच्या बोलण्यातून आपल्याला कळतं की त्याला अजूनही सारावर विश्वास नाही, पण फक्त खत्रीमुळे तो तिच्यावर विश्वास ठेवत आहे. पुढे बॉयड साराला आपल्यासोबत जंगलात असलेल्या एका लहान घरात नेतो. तिथे त्याने फ्रँकला देखील जाण्याचा आदेश दिला होता. तेव्हा तो साराला थांबण्यास सांगून एक लास्ट टाइम त्याच्या मुलाला एलिसला भेटायला गावात जातो, जिथे जेड अजूनही विक्टरचा शोध घेत आहे. कारण शेवटच्या वेळी जुलीने विक्टरला पाहिलं होतं, म्हणून तो जुलीकडे जातो. त्यावेळी जुली तिच्या वडील जिम, आई टेबी आणि इथनला त्या झाडाबद्दल सांगत होती, ज्यातून विक्टरने जुलीला वाचवलं होतं. जुली म्हणाली की ती झाडाच्या आत गेली होती आणि तिथे गेल्यानंतर ती दुसऱ्या ठिकाणी पोहोचली आणि विक्टरने सांगितलं होतं की आता सगळं सुरू झालेलं आहे. इथनला हे समजतं की जुली फार अवे ट्री बद्दल बोलत आहे आणि तो हे बाकी सर्वांना सांगतो. त्याचवेळी जेड येतो आणि जुलीकडून विक्टर बद्दल विचारतो, पण जुलीची अवस्था चांगली नसल्यामुळं जिम जेडला जुलीशी बोलू देत नाही आणि बाहेर जाऊन त्याला स्टॅटिक विषयी सांगतो. आता याचा अर्थ असा होता की जर ते एंटिना अधिक उंचावर लावतील तर कदाचित त्यांचा रेडिओ काम करू शकेल. याबद्दल बोलण्यासाठी ते दोघं डोनाकडे जातात, कारण कॉलनी हाऊस ही त्या ठिकाणची सर्वात मोठी उंच इमारत होती. थोड्याच वेळात डोना त्यांना एंटिना लावण्याची परवानगी देते. आता आपण इथनला पाहतो, जो विक्टरच्या काही चित्रांची तपासणी करत होता. त्यात एका चित्रात एक माणूस त्याच्या पाळीव कुत्र्यासोबत दिसत होता. कदाचित तो कुत्रा त्या माणसाचा असू शकतो, ज्याला आपण बॉयडच्या भूतकाळात पाहिलं होतं. त्या कुत्र्याच्या गळ्यात एक पट्टा होता, तर कदाचित तोच कुत्रा असू शकतो. नंतर बेसमेंटमध्ये टॅबी आणि जुली बसलेल्या असतात, जिथे टॅबी जुलीला थॉमसच्या बाबतीत काय घडलं होतं हे सांगते. त्यांची नजर थोड्या वेळासाठी एकमेकांवरून हटली होती, ज्यामुळे तो पडला आणि त्याचा मृत्यू झाला. दोघेही एकमेकांना त्याच्या मृत्यूसाठी दोष देत होते आणि यामुळे टॅबी आपल्या पतीपासून घटस्फोट घेण्याचा विचार करत होती, पण तिच्या वडिलांची यामध्ये काहीच चूक नव्हती. आपण बॉयडला पाहतो, जो एलिसच्या जवळ हॉस्पिटलमध्ये जातो. आधी तो तिला जंगलात जाण्याबद्दल बोलतो, नंतर तो तिला त्याच्या मनातील सर्व गोष्टी सांगतो. तो म्हणतो की त्याला आपल्या मुलाशी खूप प्रेम आहे आणि तो त्याला गमावू इच्छित नाही. त्याने आपली पत्नी गमावली आहे, पण आता तो एलिसला गमावू इच्छित नाही. पण एलिस अजूनही त्याच्याशी योग्य प्रकारे बोलत नाही, त्यामुळे बॉयड तिकडून निघून जातो. एलिसचं असं बिहेवियर फातिमाला आवडत नाही, कारण तिचे वडील जिवंत नव्हते. तिला हे समजलं होतं की वडिलांचं महत्त्व काय असतं, म्हणून ती एलिसकडे जाऊन त्याला समजावते की बॉयडने गावकऱ्यांसाठी खूप काही केलं आहे आणि एबी सोबत जे काही घडलं होतं ते बॉयडने एलिसपेक्षाही जास्त सहन केले असावे. त्यामुळे एलिसला बॉयडशी जाऊन बोलावं लागेल.
कदाचित त्याचे हे शेवटचे क्षण असू शकतात. आता बॉयड टाउनमधून कॅनी, डोना आणि इतरांशी भेटून गरजेचे सामान घेऊन साराकडे जातो. त्याच वेळीच एलिस येतो आणि त्याला समजतं की जे काही घडलं त्यात बॉयडची काही चूक नव्हती. त्यामुळं तो त्याच्याकडे जाऊन माफी मागतो, त्याला लवकर परत येण्यास सांगतो. आता तुम्ही विचार करू शकता की बॉयडची हिंमत किती वाढली असेल, कारण त्याच्याकडे जिवंत राहण्यासोबतच टाउनमधून बाहेर पडण्याचं एक मजबूत कारण होतं, तो म्हणजे त्याचा मुलगा एलिस. तुम्ही पाहिलं की सायरा तिथे असताना एलिस थोडासा रागावला होता, कारण तिने नेथनला मारले होते. पण बॉयड त्याला विश्वास ठेवून म्हणतो की सायराच्या मदतीने ते टाउनच्या बाहेर जाऊ शकतात. एवढं बोलून बॉयड एलिसला तिकडून पाठवतो आणि स्वतः सायरासोबत जंगलात जातो. या दरम्यान टाउनमध्ये डोना सर्वांना सांभाळू लागली होती आणि जिमने एंटेना बनवण्यासाठी टाउनच्या लोकांची मदत मागितली होती. सर्वजण वायर्स आणि बॅटरीज जमा करण्यात गुंतले होते, कारण कुठे ना कुठे सर्वच इथून बाहेर पडू इच्छित होते. आणि अशा प्रकारे एपिसोड 8 इथे समाप्त होतो.